अवैध दारू विरोधी कारवाईत कर्मचाऱ्याचा मृत्यू, विशेष बाब म्हणून कुटुंबाला 7.5 लाख रुपये नुकसान भरपाई. उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांची माहिती. धनंजय मुंडे यांनी अंजली दमनिया यांचे आरोप फेटाळले. सनसनाटी आरोप करून प्रसिद्ध मिळवण्याचा प्रयत्न. 59 दिवसापासून मीडिया ट्रायल चालू असल्याचा दावा. भाषातज्ञ अशोक राणा 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी. साहित्यिक डॉक्टर वासुदेव मुलाटे यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. काँग्रेसला आक्रमक प्रदेशाध्यक्षाची आवश्यकता, आपण देखील इच्छुक असल्याचे म्हणत माजी मंत्री नितीन राऊत यांचा दावा. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी. दारात 4 चाकी दिसल्यास योजनांचा लाभ बंद होणार. विष्णू चाटेच्या फोनमधून वरिष्ठांना कॉल. या प्रकरणातून कसे वाचायचे याबाबत बोलणे झाले. धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा. वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये जादूटोणा. कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरले. खासदार संजय राऊत यांचा अजब दावा. भगवानगडानंतर आता देशमुख हत्या प्रकरणात नारायणगडही दाखल. महंत शिवाजी महाराज आज मस्साजोगला भेट देणार. फडणवीस म्हणाले राहुल यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, माफी मागावी. राहुल संसदेत म्हणाले महाराष्ट्र निवडणुकीत भाजपने 70 लाख नवीन मतदार जोडले. अहिल्यानगर मधील कुस्ती स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करणारी होती. रोहित पवारांची टीका. कर्जत जामखेडच्या भूमीत महाराष्ट्र केसरीचा निर्धार. स्थानिक कार्यकर्त्यांना संधी. ग्रामसभेत मिळणार विशेष निमंत्रण. राज्यभरात सुमारे 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती. शरद पवार गटाचे सचिव श्रीहरी काळे यांचा अपघाती मृत्यू. अज्ञात वाहनाने दिली धडक. माजलगाव जवळ घडली घटना. तपास मात्र सुरू. देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य. विरोध केल्यास होणार कारवाई. राहुल सोलापूरकरांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान. जितेंद्र आव्हाडांचा संताप. म्हणाले हा शिवरायांची उंची कमी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदा जाणार. आमदार धसांच्या मतदारसंघालाही देणार भेट. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. पोलिसांनी बळजबरीने आमचा जबाब घेतला. आरोपींचे घुमजाव कोर्टात केला अर्ज. भंडारा जिल्ह्यात वाघांचा दुचाकी स्वारांवर हल्ला. इटाली जंगल मार्गावर रात्री घडलेल्या घटनेत 2 जण गंभीर जखमी. सुनेत्रा पवारांवर मोठी जबाबदारी. पहिल्याच टर्ममध्ये राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड. काहीच दिवसांपूर्वी मिळाला होता मोठा बंगला. सेनगाव तालुक्यातील 3 स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित. तहसीलदारांच्या अहवालानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश. दमानियांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला. बैठकीत काय निर्णय होणार? मुंडेंचा राजीनामा द्यावा लागणार का याकडे सर्वांचं लक्ष.